फार कमी वयामध्ये मुलांना खेळणी म्हणून हे मोबाईल देण्याचं जे सत्र सुरू आहे ते अतिशय घातक आहे. हे सुद्धा आता सुचवणं आवश्यक आहे. मी शाळेत असताना पूर्ण शाळेमध्ये 4-5 लोकांना चष्मे असायचे. पूर्ण शाळेमध्ये त्यांना कंदील म्हणून चिडवायचे मुलं. आता प्रत्येक वर्गामध्ये 10 15 कंदील झालेले आहेत. अतिशय कमी वयामध्ये मोठ्या नंबरचे चष्मे लागण्याचं प्रमाण भयानक झालेलं आहे आणि खूप चिंताजनक आहे. या सगळ्या मुलांना किंवा मुलींना पुढे आयुष्यातले जे धोके आहेत ते आपण सावध नाही केले तर यांचा करिअरमध्ये आपण म्हणतो ना की यांना सैन्यात जाता येत नाही, पोलीस भरती नाही, पायलट होता येत नाही, नेव्ही जॉईन करता येत नाही. खूप करिअर आहेत जिथे चष्मा असला की आता तुम्हाला नकार दिला जातो. या मुलांचं असंच होणार आहे. आणि दृष्टीदोष वाढल्यामुळे एकूण ह्या मुलांच्या मानसिक बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा फरक पडायला लागला. तर त्या पालकांनाही सावध करा की जे मुलांना अतिशय म्हणजे कमी वयात म्हणतो 1-1 वर्षाच्या मुलालाही ते मोबाईल खेळणं म्हणून देतात आणि ह्यामुळे मुलांच्या डोळ्यावरती अतिशय घातक परिणाम होत आहेत. हे पालक सगळे सावध व्हायला पाहिजे. हाही नवीन वर्षाचा जो संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हेही महत्त्वाचं आहे. आणि आता म्हणजे दृष्टीदोष जे आहेत ते मागच्या 40 वर्षापासून माझी ओळख झाल्यामुळे तर फक्त मी आणि इंदोरचे डॉक्टर हरदिया आम्ही दोघंच त्यावेळेस नंबर घालण्याचे ऑपरेशन करायचो भारतामध्ये. आणि तेव्हापासून एक नाव म्हणा किंवा नावलौकिक म्हणा नंबर घालणारे डॉक्टर जे आहेत याच्यामध्ये माझा होऊ लागला. मी आम्ही मोतीबिंदू वगैरे सगळं करायचो, तिरळेपणा, काचबिंदू वगैरे. पण विशेषतः हे ऑपरेशन बाकी कोणी करत नव्हतं. त्यामुळे ती आयडेंटिटी मिळाली. मग आम्ही या शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही ही सुविधा जी आहे ही दुर्मिळ आहे ती लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणून ही शिबिरं घेतो आम्ही. आणि या माध्यमातून संपूर्ण भारतभर या ज्ञानाचाही प्रसार आणि लोकांना कमीत कमी खर्चामध्ये या सुविधा मिळाव्या ह्याचा एक उद्देश असतो. तर ह्या मुख्य या 2 गोष्टीसाठी की एक आपल्याकडे म्हणजे नेत्रदानाचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि या मुलांचे जे म्हणजे दृष्टीदोष आहेत ह्याच्यासाठी लोकांनी सावध व्हायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी ह्याच्यात महत्त्वाच्या होत्या. आता नवीन जे तंत्रज्ञान आलं, 1-2च ओळी सांगणार आहे मी की आतापर्यंत आम्ही एका छताखाली चष्म्याचे नंबर घालण्याचे 1.5 डझनपेक्षा जास्त उपचार पद्धती उपलब्ध असणाऱ्या भारतातल्या पहिल्या 4-5 सेंटरमध्ये आपलं आहे. साई सूर्यन नेत्रसेवा आणि आता एशियन आय हॉस्पिटल. आतापर्यंत आपण -32 नंबर सुद्धा घालवलेला आहे. म्हणजे 0.5 पासून -32 पर्यंत. तर सगळे प्रकारचे नंबर आपल्याला घालवता येतात. पद्धती वेगवेगळ्या असतात, सगळ्या सेफ आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की उपचारामध्ये सगळ्यात प्राधान्य आधी दिलं जातं ते सेफ्टीसाठी. तर या सगळ्या पद्धती ज्या आहेत लोकांच्या मनात भीती फार असते पण या सगळ्या उपचार पद्धती सेफ आहेत. कारण लेझर किरणांचा उपचार केला जातो, अचूकता असते, सेफ्टी असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या लोकांना इमिजिएट म्हणजे ऑपरेशन केलं की लगेच चांगलं दिसायला लागतं. खूप लोकांना आठवड्याभरात किंवा 10 दिवसात त्या सैन्यात भरतीसाठी उभं राहता येतं. आणि मला सांगायलाही आनंद होतो की ह्या अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये किमान 3-4 हजार लोक सैन्यात जाऊ शकले याचा एक आम्हाला साई सूर्याला अभिमान आहे. लग्नाच्या मुली तर खूप आहेत, त्या पत्रिका आणून देतात. त्यांचंही एक जे आहे की एक आम्हाला चला मुलींचं सुद्धा लग्न पटापट होऊ शकलं ह्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की नेत्रदानाचं जे आहे ते म्हणजे पहिली महाराष्ट्रातली खाजगी नेत्रपेढी मानकन्या नेत्रपेढी होती. या माध्यमातून आम्ही लोकांना नेत्रदानसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात करू शकलो आणि नेत्रदानाची चळवळसुद्धा त्या माध्यमातून जास्तीत जास्त मोठ्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. ह्याचंही आम्हाला जे आहे साईबाबांचा आशीर्वाद आहे. आपण सगळे आलात
आणि आपणाला काही विचारायचं असेल नक्कीच विचारा, पण लोकांपर्यंत ह्या दोन गोष्टीच्या मी म्हटलं नवीन वर्षामध्ये ह्या दोन गोष्टी पोहोचल्या पाहिजे. एक तर नेत्रदानाचं आणि ह्या मुलांचं जे दृष्टीचा जो धोका आहे त्या बाबतीमध्ये जागरूकतेचं, या दोन गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवाव्या एवढंच माझी इच्छा होती. धन्यवाद. की साई सूर्य नेत्रसेवांनी जी प्रगती केलेली आहे त्यामध्ये मुख्यतः जे विषय आहेत, एक तर चष्म्याचा नंबर घालवण्याचे जे तंत्रज्ञान जेव्हापासून सुरू झालं त्याच्यामध्ये वेळोवेळी प्रगती होत गेली. त्याच्यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान वाढत गेले, त्याच्यामध्ये आधुनिकता येत गेली, त्याच्यामध्ये अचूकता येत गेली, त्याच्यामध्ये आपण पाहतो की पेशंटसाठी सहजता येत गेली आणि सिंपल पद्धतीने कुठलाही टाकापट्टी नसताना ही ट्रीटमेंट देऊन पेशंट त्याच दिवशी काही मिनिटातच घरी जाऊ शकतो, अशा प्रकारची योजना ही निर्माण झाली. तर साई सूर्य नेत्रसेवाचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हापासून ही रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी सुरू झाली तेव्हापासूनच डॉक्टर प्रकाश कामक्रिया यांच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे लेसर किरण जे नगरसारख्या छोट्या गावामध्ये आले आणि त्यानंतर ज्या शिबिराच्या पद्धतीने आपण सर्व दूर सगळ्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा पोहोचलो. त्यामागे उद्देश असाच होता की हे आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि हे रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त आहे, परंतु आपण जर त्यांच्यापर्यंत पोहोचलो तर अनेक जणांना त्यांचा फायदा होईल, हा उद्देश त्या शिबिरामागे नक्कीच आहे. आणि म्हणूनच या सगळ्या तंत्रज्ञानाची माहिती ही सर्वदूर पोहोचावी, कारण आपण सगळेजण बंधू आपण पेपरच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून पेशंट पर्यंत आणि जनतेपर्यंत ही सगळी माहिती पोहोचवत असतात. तर ती माहिती एक लोकशिक्षणाच्या दृष्टीने पण महत्वाची ठरते, ती माहिती एक लोकजागृतीच्या दृष्टीने महत्वाची ठरते आणि जेव्हा ही सगळ्यांना ती माहिती समजते त्याचा उपयोग ते आपल्यासाठी करून घेऊ शकतात. आता चष्म्याचा नंबर लागल्यापासूनच तो सगळ्यांना नकोसा झालेला आहे आणि तो अनेक प्रकारच्या व्यवसायामध्ये बाधा ठरतो. मग सैन्यात जायचं असेल किंवा कुठल्या आर्ट या क्षेत्रामध्ये कार्य करायचं असेल तर असे जे काही पर्सनॅलिटी ओरिएंटेड व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये तर आहेच, आणि लग्नाच्या ज्या मुली आहेत तर त्यांना सुद्धा हा चष्मा असल्यामुळे नकार मिळण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून साठी हे एक सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिवस असतो आणि त्यानिमित्ताने आपण वेगळ्या प्रकारचं शिबिराचं आयोजन करतो. त्याच्यामध्ये युवतींसाठी ज्या लग्नाच्या योग्य युवती आहेत तर त्यांना विवाह दृष्टीपेठ अशा प्रकारचं त्याला नाव दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून ज्या उपवर मुली आहेत तर त्यांना सवलतीमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते आणि त्यामुळे मग त्यांचा चष्मा सुटतो. खरं म्हणजे कोणालाही चष्मा असो छोटा मोठा, पण प्रत्येकाला असं वाटतं की चष्म्याविना आपली दृष्टी चांगली असली पाहिजे, कारण आपलं परावलंबन आहे ना की आपण चष्मा घातला तरच आपण हे काम करू शकतो वगैरे वगैरे. तर कुठल्याही गोष्टीवर डिपेंडन्स जो आहे तो नको आहे आपल्याला आणि म्हणून सुद्धा ही ट्रीटमेंट महत्वाची आहे. हा एक पैलू. दुसरा पैलू असा की मोतीबिंदू हा प्रत्येक व्यक्तीला वयोमानाप्रमाणे काही विशिष्ट वयानंतर येतच असतो, परंतु त्याच्या ह्या ट्रीटमेंटमध्ये पण खूप फरक होत गेलेला आहे. सुरुवात झाली तेव्हा आपण ऐकत आलेलो आहे की 40 दिवस हालायचं नाही, डुलायचं नाही वगैरे, बाहेर जायचं नाही, काळा चष्मा लावायचा नाही वगैरे, परंतु आता ते अत्यंत म्हणजे झेप्टो नावाचं जे काही ट्रीटमेंटची सुविधा उपलब्ध झालेली आहे त्याची माहिती डॉक्टर साहेब आपल्याला सांगणार आहेत. आणि तिसरं म्हणजे की नेत्रदानाची चळवळ ही सर्वदूर पोहोचली पाहिजे.